अभिनेत्री रंजना देशमुख, ज्यांना रसिक प्रेक्षक बिनकामाचा नवरा, मुंबईचा फौजदार आणि बरेचसे पिक्चरांमुळे ओळखतात. सोजवळ आणि देखणा चेहरा, भूमिकेचे गांभीर्य, विनोदाचं टायमिंग यांच्या बळावर त्याने एक काळ गाजवला आणि लाखोंचा चाहता वर्ग निर्माण केला. पण कमी वयातच रंजना देशमुख हे जग सोडून गेली. तर आजची गोष्ट आहे अभिनेत्री रंजना देशमुख यांची. रंजना देशमुख यांचा जन्म 23 जुलै 1955ला मुंबईत झाला. त्यांची आई वत्सला देशमुख या सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. फिल्म डायरेक्टर आणि प्रोड्युसर व्ही शांताराम हे रंजना देशमुख यांच्या मावशीचे हस्बंड होते. त्यामुळे ते बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर काम करू लागले. 1975 मध्ये आलेली चोडी अंग अंग झाली या फिल्ममध्ये रंजना देशमुख यांनी सपोर्टिव्ह रोल म्हणून काम केला. त्याच वर्षी त्यांची झुंज ही फिल्म आली. ही त्यांची लीड रोल म्हणून पहिली फिल्म होती. रंजना देशमुख यांनी नवरात्री या भोजपुरी पिक्चरमध्येही काम केले. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास 40 फिल्ममध्ये काम केले. या दरम्यान त्यांना 2 फिल्मफेअर पुरस्कार आणि 2 राज्य सरकार चित्रपट पुरस्कार मिळाले. आयुष्यात सगळं काही व्यवस्थित सुरू असताना रंजना यांच्या आयुष्यात नको तेच घडले. चित्रपटसृष्टीत 10 ते 12 वर्षे झाली होती. रंजना एका चित्रपटाच्या शूटिंगला निघाल्या होत्या. या दरम्यान त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की रंजना यांचे दोन्ही पाय आणि डावा हात निकामी झाले. अपघातानंतर रंजना देशमुख यांना काम मिळणे बंद झाले. त्यांचा पालनपोषण त्यांची आई वत्सला देशमुखच करत होत्या आणि अखेरच्या श्वासांपर्यंत रंजना देशमुख ह्या व्हीलचेअरवरच होत्या. बिनकामाचा नवरा या चित्रपटात रंजना आणि अभिनेते अशोक सराफ यांच्या जोडीची वेगळीच जादू पाहायला मिळते. आजही या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांचं प्रेम मिळतं. पण त्यावेळी अशी चर्चा सुरू होती की रंजना आणि अशोक सराफ एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि दोघं लग्नही करणार आहेत. पण रंजना यांच्या अपघातानंतर दोघांच्या नात्याचा शेवट झाला. 3 मार्च 2000ला मुंबईच्या परेल या निवासस्थानी रंजना देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाला. जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा त्या 45 वर्षांच्या होत्या. रंजना देशमुख यांच्या कहाणीतून एक गोष्ट मात्र शिकायला मिळते आणि ते असं की जीवनात कधी काय होईल हे सांगता नाही येत. धन्यवाद.